11 जून 2025 पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर MEL परिसरातील झटपट नाल्याची दयनीय स्थिती लक्षात घेता आम आदमी पार्टी चंद्रपूर शहर संघटनेने आज महापालिका आयुक्तांना निवेदन सादर करत तातडीने रुंदीकरणाची मागणी केली। शहर मंत्री संतोष बोपचे यांच्या नेतृत्वाखाली कालेशाही दर्गा ते इंदिरानगर परिसरातील नाल्याचे 700 ते 800 मीटरपर्यंत रुंदीकरण करण्याची, पुलाजवळील भागात नाल्याचे किनारे वाढवण्याची व नाल्यात साचलेल्या कचऱ्याची स्वच्छता करण्याची मागणी करण्यात आली। सध्याच्या अरुंद पुलांमुळे व कचऱ्यामुळे परिसरातील वस्तीमध्ये पाणी शिरण्याचा धोका निर्माण झाला आहे। निवेदन देताना शहर मंत्री संतोष बोपचे, जिल्हाध्यक्ष मयूर राईकवार, युवा जिल्हाध्यक्ष राजू कुडे, शहराध्यक्ष योगेश गोखरे यांच्यासह पक्षाचे इतर पदाधिकारी उपस्थित होते। महानगर आयुक्तांनी या निवेदनाची गांभीर्याने दखल घेत पावसाळ्यापूर्वी कामाला गती देण्याचे आश्वासन दिल्याची माहिती आम आदमी पार्टीच्या वतीने देण्यात आली। पक्षाने पुढेही या प्रकरणावर लक्ष ठेवत आवश्यक असल्यास पुढील आंदोलनात्मक भूमिका घेण्याचा इशाराही दिला आहे। बघू शकता या ठिकाणी या MEL प्रभागाच्या मध्ये वाहत असणारी झरपट नाला, त्यामध्ये कशा प्रकारचे कचऱ्याचं साम्राज्य या ठिकाणी दिसत आहे। तरीसुद्धा या महानगरपालिकांनी यावरती कोणत्याही प्रकारची साफसफाईची मोहीम चालवलेली नाही। त्याकरता आज आम आदमी पार्टीचे सर्व शिष्टमंडळ या महानगरपालिकामध्ये आयुक्तांना एक निवेदनामार्फत त्यांना सूचना देत आहे की या MEL प्रभागातली जे नाला आहे, झरपट नाला, त्याला त्वरित लवकरात लवकर साफसफाई करण्यात यावे, अन्यथा इथल्या जनतेला घेऊन एक मोठं आंदोलन करण्यात येईल अशी चेतावणी या